पंढरपूर नगरीत आपण प्रवेश केलेला आहे। विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहोत। बाजारपेठ खूप भरली बघा। मोबाईल चोरायला बघ चालायला लक्ष ठेव। माऊली चला रस्ता काढा माऊली। आता आम्ही विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचं दर्शन करून आलेलो आहोत। खूप गर्दी आहे कारण एकादशी आहे ना, त्यामुळे खूप गर्दी आहे मंदिरात। हे बघा अजून भाविक येत आहेत। सही सांग दर्शन कसं झालं? खूप गर्दी होती ना। पाय घेऊन किती सांगितलं तुला? किती आहे? किती आहेत त्याचे? या मूर्तीचे किती आहेत? किती आहे? यांचे किती? 110 ला 100 ला 110 100 ला साईने काय घेतलंय? साई तू काय घेतलास? हे बाबा लुडवायचे घेतले साईने। या ना पाट्याचं राहिले बघ। अनुप बारामती बरं वाटलं दर्शन घेऊन, एकदम प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं। काय बोलायचंय?
विठ्ठलाचं दर्शन कसं झालं? छान झालं. खूप मुख्य दर्शन चांगलं झालं, आवडलं सगळ्यांना. कृपा बाबा माऊली विठ्ठलाला बघून सेवा बरं घडावी वाटलं. माझ्याकडून, माझ्या आवडणाऱ्या मुलांच्याकडून, फॅमिलीकडून. ताई आपल्याला काय बोलायचं आहे? पांडुरंगांचं दर्शन कसं झालं? छान झालं. धन्यवाद ताई. हे बघा एकादशीची जत्रा. माऊली माऊली वारकरी कसे आहेत माऊली? माऊली मनुकीवाला छान. आता प्रसाद सुद्धा खाल्ला लाडूचा बहिणीने घेतलेला. एकादशी होती म्हणून खूप गर्दी होती. तरी पण दर्शन खूप छान भेटलं. सगळी विठ्ठलाची कृपा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. आपल्या घरी घरी नको बाबा, जाणार कधी ते लाडू आपल्या इथेच भेटतात ना. सिद्धिविनायकला तेच आहेत. सिद्धिविनायकला लाडू भेटतात आणि आम्ही कसं घरी परवा जाणार आहोत ना, त्यामुळे आम्हाला लाडू खराब वगैरे होती अशी भीती वाटते ना, त्यामुळे आम्ही काही लाडू घेतले नाही. बाकीचा प्रसाद घेऊन जाऊ आम्ही. विठ्ठलाचं दर्शन झालं ना, खूप तेच खूप मोठं आहे. हे बघा मोठ्याला अशा विठ्ठल ठेवले. 100-30 रुपयापासून मूर्ती आहे इथे. छोटी मूर्ती, सर्वात छोटी मूर्ती दादा ही सर्वात छोटी मूर्ती कितीला आहे? 60 रुपयाला सर्वात छोटी मूर्ती. हे काय प्राइस आहे? 150 रुपये. 150 आणि सी मीडियम 500 रुपये. 500 रुपयेपर्यंत आहे नाही, मला पेंडा पाहिजे होता. पण बघा रांग चालूच आहे माणसांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि आता किती वाजले? 1 वाजता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही पोहोचलेलो. मी काय म्हणतो, मी घेऊन येतो. मला एकदा सांगा, पण एकदा आलं की